quiet, wishing the story goes on. That's when it hit me like. गुड मॉर्निंग भावांनो, कशा आहात? आपला ट्रिपचा लास्ट दिवस आजचा आणि आपण सकाळी सकाळी पहाटे म्हणजे किती वाजले माहित नाही, आज पण 6 वाजलेत. बोललो 5 ला निघणार पण 6 ला निघलोय कारण थंडी बाई 10 का 11 डिग्री फाटले आमच्या आत्ताच. सो संभाजीनगरला जातोय आणि लई नाही जवळ 170 किलोमीटर काहीतरी आहे. सो इकडे तिकडे 3-3.5 तास पकडून चला. सकाळ असल्यामुळे गर्दी काय मिळणार नाही आपल्याला. मस्त पैकी जायचं आपण. सनराईजची वाट बघतोय मी. सनराईजला मला बघायचं आहे कसं काय असणार आहे. मस्त रस्ता भाई. रस्ता खूप दिवसांनी त्या रस्त्याला चाललोय. म्हणजे एकदा गेलो होतो आठवतंय मला, तेव्हा माझ्याकडे स्प्लेंडर होती पण मजा आली त्यावेळी पण जायला. फक्त आता हेच बघतोय की भाई भूक लागली भयानक, कारण नाश्ता भेटला नाही आता मला नाशिक मध्ये कुठे. म्हणजे असेल पण मी भेटला नाही माझ्या इथे कुठेतरी. मग मला की पहिला निघूया, मग बघता येईल बाहेर कुठे काय खायचं कसं काय करायचं. सो भेटू तर मग पहिला नाश्ता बघतो कुठे आहे खायचं वगैरे. भाई एवढी भूक आल्या का नाही. सकाळचे 6:30 झालेत आणि मला आता भूक सहन होईना, कारण खतरनाक भूक लागली मला आता काही. आणि मी आलोय आता नाशिक सोडून पुढे खेडेगावात आहे कुठेतरी. सो आता मला जवळजवळ काहीतरी खायला लागणार आहे, कारण भूक सहन होत नाही मला. सगळं बंदच आहे इकडे तरी. आणि जे ओपन आहेत ते जस्ट आता आले चालू करायला. सो गरम गरम काहीच नसणार आहे आणि टोटली 10 डिग्री आहे शपथ. आणि त्यात गाडी आपली आहे 80-90 ला. त्यामुळं सुट्टी नॉट. थंडी खतरनाक. थंडी व्हायला काय व्हायचं काय पण म्हणा. जबराट जबराट थंडी आहे जबराट भाई. संभाजीनगर इकडेच ना? संभाजीनगर सरळ. नाश्त्याला आपण थांबलोय आणि मरणाची भूक लागली लिटरली. सो नाश्ता करून बोलूया काय असेल ते. भाई मस्त वाटायला नाश्ता करून. आता मस्तपैकी 1 प्लेट मिसळ आणल्या, जेणेकरून आता दुपारपर्यंत काय बघायचं टेन्शन नाही आपल्याला. अरे वा 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 वा. ही प्रजासत्ताक दिनानिमित्त गावात रॅली चालू आहे. जय. भारी वाटतंय गावात आता. हे जुन्या शाळेची आठवण झाली. म्हणजे त्या टाइमला असं आम्ही पण फिरत होतो लहानपणी शाळेत असताना. तर काय ते बघून आठवतात दिवस आठवतात. सो आपण आता कुठे वैजापूरच्या आसपास कुठेतरी आहोत आपण आता. आणि अजून मला जायचंय थोडं लांब. सूर्यदादा पण आलेले आहेत. गुड मॉर्निंग सूर्यदादा. हा भाई सकाळी सकाळी असं काहीतरी दिसतं ना भाई जवळ समोर एकदम. खतरनाक फिलिंग आहे रे खतरनाक. लिटरली भाई कसलं दिसायला बघ. सनसेट सॉरी सनराईज झालाय आपला. आणि जो समोरचा रस्ता आहे काय विषय. बाजूला सगळे द्राक्षे, बाजूला सगळी द्राक्षे आहेत. द्राक्ष शेती आहे पूर्ण. म्हणून मी सकाळी लवकर निघलोय असं ह्याच्यासाठी. काय ना काहीतरी बघायला मिळते असं. जबरदस्त होत जबरदस्त. मस्त पैकी भाई थांबलेलो चहा प्यायला. तर ते अंगणवाडी म्हणून गाव आहे काहीतरी. तिथे 2 जण भेटलेले मला सगळं विचारतोय गाडीचं कसं काय आहे काय आहे. भारी वाटते राव असं. म्हणजे गाडी थांबवून जेव्हा आपण कोणाला तरी विचारतोय, म्हणजे कोणतं आपल्याला विचारतोय गाडी कशी आहे काय आहे, असं जे फिलिंग असतं ना भाई मजा येते ऐकायला असल्यावर. बाईने माझी आयडी घेतली, परत इंस्टाग्राम आयडी मागून घेतली, फॉलो केलं. सो आता आपण नेक्स्ट मूव्ह करतोय डायरेक्ट मंदिरच्या इथे. 80 किलोमीटर लांब आहे. इकडे तिकडे खचून 1.5 तास म्हणजे 10:30 पर्यंत. आपल्या बाजूला डॅम आहे कोणता तरी मोठा डॅम आहे. आपण आता पोहोचतोय वैजापूर. वैजापूर मध्ये पोहोचतोय आपण आता. वैजापूर 1.9 किलोमीटर वरनं लेफ्ट घ्यायचं आपल्याला. आठवतंय थोडं थोडं आठवतंय. इकडे येऊन गेलो यार. हा ऍक्च्युली समृद्धी आहे. वरती आहे तो समोर दिसतोय तो. आणि आपल्याला जायचंय लेफ्टला. कोणाला तरी विचारूया थांब, कारण इथं लिहिलंच नाही कुठे. कोण नाहीच आहे. कोणाला विचारू हे रस्ता तर काय. तर दादांनी आपल्याला सांगितलंय कुठून जायचंय आणि आपण
आता जातोय पुढे. आलो भाई आलो. लाईफ मधला तिसरा ज्योतिर्लिंग कम्प्लीट करतोय. ऑफ रोडिंग, पहिलाच ऑफ रोडिंग, मंदिरच्या बाहेरच ऑफ रोडिंग आहे. मजा येते ना असं काहीतरी अचिव्हमेंटच म्हणायची याला आता. कारण बाकीच्या लोकांसाठी माहित नाही, पण आपल्यासाठी ट्रॅव्हल करून ते डेस्टिनी बघणे आणि ते ट्रॅव्हल एन्जॉय करणे हेच तर मेन आपल्या आयुष्यात. 2 दिवसानं मी विसरून जाईन किती खर्च आलता ट्रॅव्हल साठी या, पण ते जे नजारा आहे ते बघणार आहे समोर मी. मजा येईल मजा. इकडे समोर मंदिर आहे, श्री पूर्ण ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर महादेव. मंदिराच्या जवळ तरी आलोय. फक्त एवढंच आहे देवाला इच्छा माझी, भाई कालच्यासारखी गर्दी नको इथे. सो फायनली आपण आता बॅग सगळं सामान ठेवलंय आणि गर्दी तर भयानक आहे. इथं तर आता 4-5 तास लागणार आहे. त्यामुळं आता हे दर्शन करायचं आहे काही पण करून मला आता. सो मी थांबतोय, फूल वगैरे घेतो इथून आणि जातो. 4-5 तासासाठी दर्शन करायचं तर उभा तुला. ओ हे दे ना फूल वगैरे. किती रुपयाला आहे? 50 आहे दादा. ते जॅकेट काढून ठेवा, आतमध्ये शर्ट काढून जावं लागतं दादा. हां का? जॅकेट तुमच्या बॅग मध्ये ठेवतो. शर्ट काढा होता हो, शर्ट काढावंच लागतं. अरे बाप. जेन्ट्स लोकांना हात वगैरे बनेन वगैरे असेल तर नाही, बऱ्यान वगैरे काही चालत नाही. काय चालत नाही. नाही, तिथं काढायला जागा आहे, तिथं काढून ठेवायचं, परत घालून द्यायचं. फक्त गरम जाते ना तेव्हाच काढावं लागतं. अच्छा हो, जॅकेट वगैरे काढून ठेवायचं. ठीक. बेल्ट वगैरे पण? हा, बेल्ट पण आलं. बेल्ट पण ठीक आहे. तर आता समजलं आपल्याला बेल्ट काढ लागणार, जॅकेट काढ लागणार, सगळं काढतोय 2 मिनिट थांबा, काढतो सगळंच काढतो. फायनली लाईन पार करून आत आलोय. अजून इथनं 1 तासभर तिकडे तिकडे. हर महादेव. जय श्रीराम. हर हर महादेव, हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. फायनली भाई लोग आपला कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कंप्लीट. दर्शन एकदम खसखशीत गर्दीत, पण ठीक आहे, झाले मनासारखं दर्शन तर झाले. सो बघू आता. पहिला मरणाची भूक लागली मला, खतरनाक भूक लागली. जेवतो मग आपण जाऊ डायरेक्ट घरी. भाई लोग जेवण आपलं झालंय. ते मागच्या हॉटेलला जेवलो आता. मस्त जेवण होतं. भेंडी फ्राय आणि भेंडी मसाला आणि चपाती. भाई हलकं फुलकं जेवण, 1 नंबर. टोटल 300 किलोमीटर दाखवतंय आणि आपण आता मग 300 किलोमीटरला जवळजवळ पकडून चला 6 तास. बॅक टू द होम गाइज, बॅक टू द होम. काम करते जाएंगे और ट्रॅव्हल करते जाएंगे. कसं पण मी माझं महिन्याचं बजेट काढले भाई. महिन्याला मी 5,000 बाजूला टाकतोय सॅलरी मधून फक्त ट्रॅव्हल साठी. त्यामध्ये मी 4 आठवड्याचे छोटे छोटे ट्रेक म्हणजे आसपास 1000 रुपीज खर्च येईल ह्या लेवलच्या मॅनेज करतो. असे होते ते आमचे 3 ज्योतिर्लिंग. 3 दिवसाच्या सुट्टीमध्ये 3 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले. त्यातलं भीमाशंकर बंद असल्यामुळे ते बाकी आहे अजून थोडा, पण तरी पण त्र्यंबकेश्वर आणि आपलं कृष्णेश्वर हे 2 कंप्लीट झालेत. याची व्हिडिओ तर पोस्ट केले असतीलच मी आता. सो व्हिडिओ कसे वाटलेत मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असला तर चॅनल सबस्क्राईब करा. कुठून गेलतो, कुठला मॅप सगळं सांगेन, रोड मॅप वगैरे. कमेंट करा फक्त ते, किंवा DM करा, तुम्हाला डायरेक्ट सांगतो. सो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. टाटा.